हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अजय स्टडीज। आज आपण बघणार आहोत क्लास 3 मराठीची ससा आणि कासव ही गोष्ट। चला तर मग आपण सुरुवात करूया। एक होता ससा। ससा कसा असतो? पांढरा शुभ्र, रॅबिट, दिसायला पांढरा पांढरा मीन्स व्हाईट व्हाईट, कापसाचा गोळा जणू काही, जसं काही कापसाचा गोळा। कापूस कसा असतो? कॉटन, व्हाईट। डोळे होते लाल, त्याचे डोळे लाल होते, रेड। अगदी नाजूक आणि सुंदर, खूपच नाजूक, डेलिकेट आणि ब्युटिफुल, सुंदर, पण स्वभावाने अगदी खट्याळ। पण त्याचा स्वभाव जो होता तो अगदी खट्याळ होता। खट्याळ मीन्स खोडकर, खोड्या करणारा, नॉटी। त्याला आपल्या वेगवान गतीचा फार गर्व होता। ससा हा जो प्राणी आहे तो खूप जोरात धावतो, त्याच्यामुळे त्याला त्याच्या गतीचा फार गर्व होता की मी किती वेगाने धावू शकतो याचा त्याला गर्व होता, अहंकार होता। तो रानात राहायचा, तो रानात म्हणजे शेतात राहायचा, गरीब जनावरांच्या खोड्या काढायचा आणि जे गरीब जनावर आहेत स्वभावाने त्यांच्या तो खोड्या काढायचा, त्यांना चिडवायचा। त्या रानात होते एक कासव। त्या रानामध्ये एक कासव सुद्धा राहायचे। कासव कसं असतं? चालायला अगदी मंद, दिसायला ओबडधोबड, पण मात्र सरळ स्वभावाचं। पण त्याचा स्वभाव कसा असतो? गरीब असतो, सरळ असतो। ससा नेहमी त्याला ढब्बूराव म्हणून चिडवी। ससा त्याला नेहमी ढब्बूराव म्हणून चिडवी। गरीब बिचारे कासव कधी चिडत नसे, पण कासव हा स्वभावाने अत्यंत गरीब असल्यामुळे तो कधीही चिडत नव्हता। एक दिवस ससा कासवाला म्हणाला, कासव दादा, माझ्याबरोबर शर्यत लावता का? सस्याला त्याच्या वेगाचा, गतीचा गर्व असल्यामुळे त्याने कासवाला म्हणाले की माझ्यासोबत तुम्ही शर्यत लावता का? गरीब बिचारे कासव काय बोलणार, पण सशाने आग्रहच धरला। तेव्हा कासव शर्यतीला कबूल झाले। मग कासवाने हो म्हणाला। कासव म्हणाला ठीक आहे, आपण एक दिवस शर्यत लावू। मग दोघांनी दिवस ठरवला, जागा आणि वेळ देखील ठरली। असे काही दिवस गेले आणि शेवटी शर्यतीचा दिवस उजाडला। ठरल्या वेळी दोघेही ठरविलेल्या जागेवर आले। ज्याप्रमाणे त्यांनी आधी ठरवलं होतं त्या जागेवर ते दोघेही पोहोचले। ससा म्हणाला, मी 1 2 3 म्हणताच आपण पळायचे। कासव म्हणाले, अरे बाबा, तूच म्हण 1 2 3। मग दोघेही शर्यतीच्या तयारीत उभे राहिले। ससा मोठ्याने ओरडला, 1। ससा म्हणाला 1 2 3। 3 म्हणता ससा जो पळाला तो एकदमच दिसेनासा झाला। सस्याने जसे 1 2 3 असं काउंट केलं तसाच तो धावत सुटला की तो दिसलाच नाही की तो कुठे गेला, म्हणजे तो इतक्या जोरात पळाला। कासव मात्र मागे राहिला। कासवाची गती हळू असल्यामुळे कासव मागे राहिला। ते आपल्या हळूवार गतीने, मंद गतीने निघालं। बराच दूर गेल्यावर ससा थांबला, खूप दूर गेल्यावर ससा थांबला। शर्यतीचे शेवटचे ठिकाण आता जवळच होते। जिथे शर्यत होती त्यांनी जिथपर्यंत जाण्याचं ठरवलं होतं ते शर्यतीचं शेवटचं ठिकाण अगदी जवळ आलेलं होतं। सशाने मागे वळून बघितलं, पण कासव कुठे दिसतच नव्हते। सशाला वाटलं, कासव कसलं येतंय, आपण थोडा वेळ विश्रांती घ्यावी। फार जोरात धावत सुटल्यामुळे ससा थकला होता, त्याच्यामुळे त्याने विश्रांती घ्यावी असं त्याला वाटलं। जवळच एक दगड होता। ससा विश्रांती घेण्यासाठी दगडावर बसला। बसल्या बसल्या त्याला झोप लागली। ससा खूप धावत सुटल्यामुळे थकलेला होता, त्याच्यामुळे तो दगडावर बसला आणि जसा बसला तसंच त्याला झोप लागली। बराच वेळ झाला ससा झोपूनच राहिला। इकडे कासव हळूहळू चालत ससा झोपला होता तिथे गेले। कासव आपल्या संथ गतीने चालतच होतं, तो कुठेच मध्ये थांबला नाही। त्याच्यामुळे ससा जिथे झोपला होता त्या ठिकाणी कासव येऊन पोहोचला। पाहिले तर ससा झोपलेला, कासव तसेच पुढे निघून गेले। मजल दरमजल करीत शेवटी कासवाने शर्यत जिंकली। मग ते एका दगडावर बसून राहिलं। असं करत करत हळूहळू हळूहळू कासव सशाच्याही पुढे निघाला आणि त्याने शर्यत जिंकली। ससा मात्र आपला झोपलेलाच होता। बऱ्याच वेळाने ससा जागा झाला। त्याला कासव कुठे दिसत नव्हते। सशाला वाटले कासव कसला येतंय। ससा नंतर बऱ्याच वेळाने जागी झाला। त्याला असं वाटतं की आता कासव कशाचा येतो, अजूनही तो मागेच आहे।
सशाला असं वाटलं की तो अजूनही मागेच आहे, तो आत्तापर्यंत आपल्याजवळ आलाच नाही, कारण तो झोपेत होता. त्याला माहितीच नाही की कासव त्याच्या समोरून येऊन गेले पण आणि शर्यत जिंकलं सुद्धा. आपण एका उडीत शर्यत जिंकू. सशाने पळायला सुरुवात केली. थोड्याच वेळात तो शर्यतीच्या शेवटच्या टोकाला येऊन पोहोचला. पण मग काय झालं? ससा येण्यापूर्वीच कासव तेथे आलेले होते. कासव शर्यत जिंकले होते. कासवाला पाहता सशाने लाजेने मान खाली घातली. जसं त्याला कासव दिसला तिथे, ससा जसा पोहोचला शेवटच्या ठिकाणावर तसा त्याला तिथे कासव एका दगडावर बसलेला दिसला. सशाचा गर्वाचं हरण झालं, कारण की त्याला गर्व होता आपल्या फार गतीवर, म्हणून त्यांनी शर्यत लावली होती की आपण शर्यत लावू. त्याचा गर्व पूर्ण नाहीसा झाला. तेव्हापासून त्याने आपला हा जो खट्याळ स्वभाव आहे तो सोडून दिला. खोडकर स्वभाव त्याने सोडून दिला. दुसऱ्यांना चिडवणं त्याने सोडलं. अशा प्रकारचा हा. आता आपण या धड्यामध्ये आलेले काही शब्द जे आहेत ते बघू. खट्याळ, स्वभावाने, खोड्या, गर्व, उजाडले, सुंदर, गरीब, आग्रह आणि विश्रांती. आता आपण शब्दार्थ बघू की कोणत्या शब्दाचा काय अर्थ होतो. खट्याळ म्हणजेच खोडकर, नॉटी. शर्यत म्हणजेच पैज, अ बेट. विश्रांती म्हणजेच विसावा, रेस्ट. गर्व, अभिमान, सेल्फ एस्टीम. मंद, हळू, स्लो. ओबड धोबड, रखरखीत, खडबडीत म्हणजेच रफ. आता आपण याचे विरुद्धार्थी शब्द पाहू. गरीब विरुद्ध श्रीमंत, मोठा विरुद्ध छोटा. या प्रकारे आपण ससा आणि कासवाची गोष्ट बघितली. यामध्ये सशाच्या गर्वाचे हरण झाले, कासव जिंकला. या धड्यातून आपण काय शिकलो? यातनं असा बोध होतो की सतत कष्ट केल्याने माणूस आपले ध्येय गाठतो. ससा थोडा वेळ थांबला होता, पण कासव थांबला नाही. कासव हळूहळू हळूहळू पुढे चालत गेलं आणि शेवटी कासव जिंकलं. म्हणून प्रयत्न माणसाने कधीही सोडायचे नसतात, हा या धड्याचा बोध आहे. आपण याचे शब्दार्थ पाहिले, विरुद्धार्थी शब्द पाहिले, नवीन काही शब्द आलेले आहेत ते बघितले. अशा प्रकारे जर तुम्हाला हा धडा आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.